मित्रांनो, रिलायन्स कंपनीला 2021 साली 53,223 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. तोच नेट प्रॉफिट दरवर्षी वाढत 2025 साली 80,787 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे. त्यामुळेच रिलायन्स कंपनीचा एक शेअर्स 2 वर्षापूर्वी जो 1110 रुपयाला मिळत होता, 5 वर्षापूर्वी 748 रुपयाला मिळत होता, 10 वर्षापूर्वी 202 रुपयाला मिळत होता, तोच रिलायन्स कंपनीचा एक शेअर सध्या म्हणजे आज 4 जून 2025 रोजी करंट व्हॅल्यूला सुमारे 1423 रुपयाला मिळत आहे. म्हणजेच काय, तर रिलायन्स कंपनीत 10 वर्षापूर्वी 202 रुपये गुंतवले असते तर त्याचे आज सुमारे 1423 रुपये झालेले आहेत. मित्रांनो, एवढीच रक्कम 10 वर्षापूर्वी जर बँकेच्या एफ.डीत गुंतवली असती तर त्याचे किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. तसेच मित्रांनो, आत्ता वर्तमान काळात रिलायन्स कंपनीत गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे हे पाहण्यासाठी रिलायन्स कंपनीचा मी व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक मी ह्या व्हिडिओत ठेवलेली आहे. तरी रिलायन्स कंपनीच्या अभ्यासाचा संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती. तसेच आपले चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती.